नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता पूर्णाजीने खूप मोठं नाटक केलेलं आहे अर्जुनला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी. पूर्णाजीने ते साथ दिलेली आहे ती प्रियाची, कारण प्रियानेच पूर्णाजीला हे सगळं करायला सांगितलेलं आहे आणि या सगळ्याचा परिणाम असा होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. परंतु पूर्णाजीने जे केलेलं आहे त्या सगळ्यामुळं खरं तर अर्जुन पूर्णपणे अडकला गेलेला आहे. पूर्णाजी आता शुद्धीवर आलेली असते. डॉक्टरांनी पूर्णाजीचा धोका टळलाय असं जरी सांगितलेलं असलं तरी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली असते, ती म्हणजे पूर्णाजीच्या बाबतीत जर पुन्हा त्यांना काही असा मोठा धक्का बसला तर पूर्णाजी डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे हे बोलण्यात आलेलं असतं. परंतु इकडे आता हॉस्पिटलमध्येच पूर्णाजी म्हणते की अर्जुन, मला तुझ्याकडून वचन हवं आहे. आत्ता मला बघायचं आहे की तुझ्यासाठी ती मुलगी महत्त्वाची आहे का मी महत्त्वाची आहे. तू कोणाला महत्त्व देतोस, तुझ्या आयुष्यात कोणाला जास्त महत्त्व आहे हे मला कळलं पाहिजे असं म्हणत पूर्णाजी बोलत असते. इकडं पूर्णाजीचा BP कमी जास्त होऊ लागलेला असतो. पूर्णाजी अस्वस्थ होऊ लागलेली असते आणि मग प्रिया आहे ती अर्जुनच्या जवळ येते आणि म्हणते की अर्जुन, दे ना वचन, दे ना वचन. अक्षरशः ती ते गोंधळ घालायला सुरुवात करते. एवढा गोंधळ घालत असते की सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुनला डिस्टर्ब केलं जात असतं. आणि पूर्णाजीच्या समोर हे सगळं कांड प्रियाचं सुरू असतं, कारण अर्जुनला सुचूच देत नसते. ती फक्त ओरडत असते की दे वचन, दे वचन. आणि तेवढ्यात सायली तिथं आलेली असते आणि सायली दरवाजातून हे सर्व पाहत असते. तर आता या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया आणि अर्जुन यांच्या लग्नामध्ये एक मोठी गोष्ट घडणार आहे. यांचं लग्न जमवण्याआधी कायद्याच्या कचाट्यामध्ये ते कसे अडकणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण प्रियाने एवढी घाई केलेली असले, पूर्णाजीकडून वचन घेतलेलं असलं तरीही, सगळ्या गोष्टी झालेल्या असल्या तरीही त्यांचं लग्न होणार नाही हे कशा पद्धतीनं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता अर्जुनने पूर्णाजीला वचन दिलेलं असतं, कारण प्रियाने स्वतः त्याचा हात पूर्णाजीच्या हातात ठेवलेला असतो आणि मग अर्जुनचा नाईलाज होतो. आता वचन तर दिलेलं असतं, तर इकडे सायलीला मात्र खूप राग आलेला असतो. सायलीला कळतच नसतं की करायचं काय, या सगळ्याचे परिणाम काय भोगावे लागणार आहेत हा विचार सायली इकडं करत असते. आणि त्याचवेळी घडतं असं की काहीही झालं तरीही इकडे सायलीला धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की आता काय करायचं, मला माझं लग्न वाचवायचं आहे आणि काही झालं तरी मी आता अर्जुन सरांपासून दूर राहू शकत नाही. अर्जुन सरांच्या आयुष्यात जर प्रिया आली तर काय होणार आहे हे सायलीला चांगलंच माहिती असतं आणि त्यामुळं सायलीनं एक गोष्ट ठरवलेली असते, काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही, कारण आता सगळ्यांना रौद्र रूप दाखवायची गरज आलेली आहे. माझ्या संसारासाठी जे जे गरजेचं आहे ते मला करावं लागणार आहे आणि ते मी करणार आहे असं सायलीनं ठरवलेलं असतं. सायलीला खूप राग आलेला असतो. सायली भयानक चिडलेली असते. सायली आता कोणाचंही ऐकणार नसते, कारण इतके दिवस तर सायली फक्त अर्जुनला तिच्या जवळची व्यक्ती मानत होती, पण अर्जुनने त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली असते, त्याचबरोबर सायलीने अर्जुनला त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि त्यानंतर हे सगळं घडत असतं. त्यामुळं मात्र आता सायली पेटून उठलेली असते. सायली अजिबात ऐकणार नसते. सायलीने एकच ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी मी आता शांत राहणार नाही, माझ्या अर्जुन सरांना मी माझ्यापासून दूर होऊ देणार नाही हे सायलीनं ठरवलेलं असतं आणि सायली त्यासाठी वाटेल ते करायची तयारी सायलीची असते. इकडं आता सगळेजण सुभेदारांच्या घरी जमलेले असतात आणि मग सगळं सुरू झालेलं असतं. सगळे म्हणत असतात की फायनली अर्जुनने लग्नाला होकार दिलेला आहे, पण अर्जुन मात्र तोंड पाडूनच असतो. अस्मिता म्हणत असते की लवकरात लवकर आपल्याला मुहूर्त बघून हे लग्न उरकून टाकायला लागणार आहे, कारण अर्जुन कधी एकदा पलटेल काही सांगता येत नाही. तेव्हा कल्पनाचं पण तेच म्हणणं असतं आणि इकडे सगळेजण आता तयारी करत असतात. पूर्णाजी म्हणते की काही करून लवकरातलं लवकर मुहूर्त आपल्याला काढायचा आहे. इकडे सायली आता विचारच करत असते की काही झालं तरी मी शांत राहणार नाही, कारण मी जर हे सगळं शांतपणे सहन केलं तर माझ्या आयुष्याचं वाटोळं होण्यापेक्षाही सुभेदारांच्या घराचं वाटोळं होणार आहे. कारण प्रिया ही कशी आहे हे सायलीला चांगलंच माहिती आहे आणि जर का प्रिया त्यांच्या घरात गेली, त्यांच्या आयुष्यात गेली तर खूप नुकसान होऊ शकतं. अर्जुन सरांचं नुकसान होऊ शकतं, सुभेदार कुटुंबाचं नुकसान होऊ शकतं. प्रिया ही पैशासाठी हे सर्व करत आहे हे
सायलीच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून सायली ठरवते की आता मी शांत राहणार नाही, काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, मला स्वतःला काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं म्हणत सायली विचार करत असते. इकडे प्रतिमा मात्र म्हणत असते की तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येते का, कारण आणखी काहीही झालेलं असलं तरीही ती इकडे रविराजला म्हणत असते की रविराज, मला ना कळतच नाही आहे की तुम्ही कसा विचार करत आहात. अहो, तुमच्या डोक्यात का आलेलं नाही की या सगळ्यामुळं आपली मुलगी सुखात राहणार नाही. जर तिच्या नवऱ्याचं तिच्यावरती प्रेमच नाही, नवऱ्याने तिला जर तो हक्कच दिला नाही तर काय करणार आहोत आपण, लक्षात येते का तुमच्या, असं इकडे प्रतिमा बोलत असते. तेव्हा रविराज म्हणत असतो, अगं पण ती ऐकायला तयार नाहीये, तिला हे लग्न करायचंच आहे ना, मग काय करायचं आपण, असं रविराज म्हणत असतो. तेव्हा मात्र इकडे प्रतिमा म्हणत असते, तुम्ही एक गोष्ट विसरताय, कारण या सगळ्यामुळे आपल्या मुलीच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे ही गोष्ट तुमच्या लक्षातच येत नाही, तुम्हाला कळतच नाही. कारण काहीही झालं तरीही अर्जुनचं सायलीवर किती प्रेम आहे हे तुम्हालाही माहिती आहे. आत्ता जरी त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आलेलं असलं तरीही आपल्या सगळ्यांच्या समोर ही गोष्ट आहे की अर्जुनने तिला भर स्टँडवरती सगळ्यांच्या समोर प्रेमाची कबुली दिलेली आहे. एवढ्यावरच तो थांबलेला नाही, तर त्यांच्या दोघांचं एकमेकांवरती तेवढं प्रेम आहे. आणि जर अजूनही तुम्हाला असं वाटत असेल तर एक गोष्ट तुम्ही विसरताय, तुम्ही स्वतःही लॉयर आहात आणि तुमच्या ही गोष्ट का लक्षात आलेली नाही, कारण काहीही झालं तरीही अर्जुन सायलीचं लग्न देवा ब्राह्मणांच्या साक्षीने झालेलं आहे आणि त्याची नोंद कायद्याच्या दप्तरी असणार आहे. आणि जोपर्यंत त्यांचा डिवोर्स होत नाही तोपर्यंत आपण आपल्या मुलीचं अर्जुनसोबत लग्न लावून देऊ शकत नाही. रविराज, ही गोष्ट तुम्ही कशी विसरता, कारण आपण तर कायदा सांभाळणारी, कायदा जपणारी, कायद्या लोकांना न्याय मिळवून देणारी माणसं आहोत. आणि जर आपणच असा कोणावरती अन्याय करणार असू तर ही गोष्ट मला मात्र अजिबात पटत नाही, असं इकडे प्रतिमा रविराजला सांगत असते. रविराजला प्रतिमाची ही गोष्ट पटते. रविराज म्हणतो की हो प्रतिमा, अगं मी कसा विसरलो ही गोष्ट, मला कळलंच नाही, कारण तू म्हणतेस त्यामध्ये तथ्य आहे, असं इकडे रविराज प्रतिमाला म्हणत असतो. आता सगळेजण सुभेदारांच्या घरी जमलेले असतात आणि त्याचबरोबर सुभेदारांच्या घरी सगळे जमलेले असतात. इथं प्रतिमा म्हणू लागते की आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे की तन्वी आणि अर्जुनचं लग्न लावायचं आहे, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का, कारण काहीही झालं तरीही अर्जुन आणि सायली यांचं लग्न झालेलं आहे. अगदी 1 वर्षासाठी का होईना त्यांचं लग्न झालेलं आहे ना, मग आपल्याला काही करून त्यांचा डिवोर्स जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे लग्न आपण लावू शकत नाही, असं प्रतिमा म्हणत असते. तेव्हा रविराज पण म्हणत असतो की हो, प्रतिमा म्हणते ही गोष्ट मला पटते. आणि तेव्हा प्रिया म्हणते की पण त्याचा काय संबंध आहे, त्यांचं लग्न तर 1 वर्षासाठी झालं होतं. तेव्हा अस्मिता पण तेच म्हणत असते, पूर्णाजी पण तेच म्हणत असते. तेव्हा रविराज म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा पूर्णाई, कारण त्यांचं लग्न जरी एक वर्षासाठी झालेलं असलं तरीही कायद्याच्या दप्तरी त्याची नोंद आहे. आणि जोपर्यंत ते लग्न त्यांचा डिवोर्स होत नाही, कायद्याच्या नुसार ते लग्न मोडलं जात नाही तोपर्यंत आपण आपल्या मुलांचं लग्न लावू शकत नाही. कारण काहीही झालं तरीही ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. पूर्णाई म्हणत असते की आता काय करायचं. तेव्हा रविराज म्हणतात की जोपर्यंत त्यांचं लग्न हे संपणार नाही तोपर्यंत हे आपण दुसरं लग्न लावू शकत नाही. सगळ्यांना धक्का आहे, कारण सगळेजण आता विचार करत आहेत की सायलीची सही कशी घ्यायची. तेव्हा कल्पना म्हणते की ठीक आहे, प्रिया म्हणते की ठीक आहे, आपण अर्जुनची सही पूर्णाई घेईल डिवोर्स पेपरवरती. आणि पूर्णाई सांगते की आत्ताच्या आत्ता रविराज तुम्ही डिवोर्स पेपर बनवायला घ्या अर्जुन सायलीच्या काडीमोडाचे, असं बोलल्यानंतर रविराजला खरं तर वाईट वाटतं. आणि त्याहीपेक्षा वाईट वाटलेलं असतं ते म्हणजे इकडे प्रतिमाला, कारण प्रतिमाचं मन म्हणत असतं काही झालं तरी ती माझी मुलगीच आहे, मी तिला मुलगी मानलेलं आहे आणि तिनं मला आई मानलेलं आहे. माझ्या पोटच्या मुलीपेक्षा तिने माझ्यासाठी जे केलेलं आहे ते लाख मोलाचं आहे. आणि आत्ता माझ्याच मुलीची काडीमोड करायची वेळ आमच्यावर येते, ही गोष्ट काही प्रतिमाला पटत नसते. प्रतिमा म्हणत असते की आता काहीही झालं तरीही मला काहीतरी केलं पाहिजे, हा विचार प्रतिमाच्या डोक्यात आलेला असतो. आणि इकडं प्रिया म्हणत असते की सायलीच्या त्या पेपरवरती सह्या कशा आणायच्या ते मी बघेल आणि मी जाऊन तिच्याकडनं सह्या घेऊन येईल. आणि इकडे पूर्णाजी तू अर्जुनच्या त्या पेपरवरती सह्या घे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र
इकडे रविराज म्हणतात की ठीक आहे. अर्जुन मात्र विचार करत असतो. अर्जुनला कळत नसतं की आता करायचं काय आहे, कारण काहीही झालं तरीही अर्जुनच्या डोक्यातून ते चक्र काही जात नसतं, कारण त्याला वाईट वाटलेलं असतं. त्याच्याकडून चुकून त्याच्यावरती सह्या घेतलेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे आता अर्जुनकडे प्रतिमा येते आणि प्रतिमा म्हणू लागते की अर्जुन, मला माहिती आहे की तुझं सायलीवरती किती प्रेम आहे, परंतु आता जे घडत आहे त्याचं काय करायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रतिमात्या, मला काहीच सुचत नाही आहे. मी काय करू आणि कशा पद्धतीनं रिॲक्ट होऊ मला काहीच सुचत नाही, असं अर्जुन म्हणत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुनचं म्हणणं असतं की प्रतिमात्या, आता काय करायचं. तेव्हा प्रतिमा म्हणते की मलाही अजिबात हे लग्न मान्य नाही. काहीही झालं तरी मी तुमच्या दोघांचं लग्न मोडू देणार नाही, असं प्रतिमा म्हणत असते. कारण तुझा आणि सायलीचा सुखाचा संसार मला बघायचा आहे. सायली माझी मुलगी आहे आणि त्याचबरोबर तुलाही मी लहानपणी माझ्या अंगाखांद्यावर खेळवलेला आहे. पण अर्जुन, तुला एक गोष्ट सांगू का, मला जेव्हा सायली माझ्याजवळ असते ना, तेव्हा ती माझी तन्वी आहे असं मला वाटतं. जेव्हा माझी तन्वी माझ्याजवळ असते तेव्हा मला कधीच असं वाटत नाही. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की तुलाही असंच वाटतं का. तेव्हा लगेचच प्रतिमा म्हणते की हो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की तुला खरं सांगू का प्रतिमात्या, मलाही तन्वीकडे म्हणजे प्रियाकडे पाहिल्यावर कधीच मला वाटत नाही की ती आपली लहानपणीची तन्वी आहे. आपली लहानपणीची तन्वी किती निरागस होती ग प्रतिमात्या, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, हो ना रे, ती निरागसता मला सायलीमध्ये दिसते. सायली सेम तशीच वाटते मला, असं अर्जुन आणि प्रतिमा बोलत असतात. तेव्हा मात्र त्या दोघांचं म्हणणं सेम आलेलं असतं. त्या दोघांना ही गोष्ट पटलेली असते आणि त्याचबरोबर ते दोघंजण एकमेकांसोबत बोलत असतात आणि म्हणत असतात की आता काय करायचं. प्रतिमा म्हणते की आता तुझ्या आणि सायलीचे लग्न मोडण्यासाठी डिवोर्स पेपर तयार करायला त्यांनी घेतलेले आहेत. मी आता तुला एक गोष्ट सांगत आहे की काही झालं तरी त्या डिवोर्स पेपरवर तुम्ही दोघांनी सह्या करायच्या नाहीत, असं प्रतिमा सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण पूर्णाजी बघितलं ना काय करते, कारण मला ना भीती वाटायला लागली पूर्णाजीच्या या वागण्याची. यामुळे जर पूर्णाजीला काय झालं तर सगळे मला ब्लेम करतील ना ग, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणते की नाही, तिला काही होणार नाही, मी आहे ना सोबत, तू नको काळजी करू, असं इकडे प्रतिमा सांगू लागते. पूर्णाजी मात्र इकडे म्हणत असते की काही झालं तरी कल्पना, तू आत्ताच्या आत्ता त्या पोरीकडे जा, त्या मुलीकडे जा आणि तिच्याकडून त्या डिवोर्स पेपरवरती सह्या करून आण आणि जी काय रक्कम तिला लागेल ती दे, कारण तिने ते सगळं पैशासाठी केलेलं आहे, कारण तिच्या स्वार्थासाठी तिने अर्जुनसोबत लग्न केलेलं आहे. त्यामुळं तिला जे पैसे हवे आहेत, जेवढे पैसे हवे आहेत तेवढे पैसे तिच्या तोंडावर फेक आणि त्या सह्या घेऊन ये, असं पूर्णाजीने सांगितलेलं असतं. आता कल्पनाने तर चेकबुक हातात घेतलेलं असतं आणि इकडे कल्पना आणि प्रिया दोघीजणी सायलीकडे डिवोर्स पेपर घेऊन गेलेले असतात. का तर त्या डिवोर्स पेपरवर त्यांना सह्या हव्या असतात आणि त्या सह्या घेण्यासाठी ते पोचलेले असतात. तेव्हा मात्र इकडे सायलीला याबद्दल काहीच माहिती नसतं, पण तिला एवढं माहिती असतं की तिच्याकडे कोणीतरी येणार आहे, कारण तिच्याकडे प्रतिमा येऊन गेलेली असते. तेव्हा सायली घरी नसते आणि प्रतिमाने येऊन निरोप दिलेला असतो की असं काहीतरी होऊ शकतं, याची कल्पना सायलीला ऑलरेडी असते. इकडे अर्जुनने स्पष्टपणे नकार दिलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की मी या डिवोर्स पेपरवर सह्या करणार नाही. तेव्हा पूर्णाजी त्याला ब्लॅकमेल करत म्हणते की तू तन्वीसोबत लग्नाला होकार दिलेला आहे, मग आता ह्या डिवोर्स पेपरवर सह्या. अर्जुन म्हणतो की मी डिवोर्स पेपरवर सह्या करण्याबाबत मी होकार दिलेला नाही, मी तुला वचन दिलेलं नाही, मी लग्न करण्याबद्दल दिलेलं आहे. आता मी या डिवोर्स पेपरवर सह्या करणार नाही. अर्जुनने शब्दांचे खेळ करायला सुरुवात केलेली असते आणि तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन, शब्दांचे खेळ करू नकोस, कारण तू कसा आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो का, पण हे शब्दांचे खेळ नाहीत, ही सत्य परिस्थिती आहे, म्हणून मी सांगत आहे. काही झालं तरी मी या डिवोर्स पेपरवर सह्या करणार नाही, असं अर्जुन स्पष्टपणे बोलत असतो. आणि इकडे आता ह्या दोघी जणी सायलीकडे आलेल्या असतात आणि सायलीला म्हणत असतात की या डिवोर्स पेपरवर सह्या कर आणि आम्हाला मोकळं कर. असं बोलता क्षणी सायली म्हणते, कोण? मी कशासाठी डिवोर्स पेपरवर सह्या करायच्या आहेत? कारण आम्हाला दोघांना जर डिवोर्स घ्यायचा असेल तर आम्ही दोघं समोरासमोर बसू, आम्ही दोघं ठरवू, आणि तू कोण आहेस मध्ये येणारी, हे डिवोर्स पेपर घेऊन येणारी, असं सायली विचारू लागते. ती म्हणत असते प्रियाला की तुझा काय संबंध याच्याशी सांग, माझं लग्न अर्जुन सरांशी झालेलं आहे, अर्जुन सर आणि मी बघून घेऊ ना की आम्ही डिवोर्स पेपरवर सह्या करायच्या आहेत का काय करायचं आहे ते.
तुझा याच्याशी काही संबंध नाही आणि तू इथं येऊन मला डिवोर्स पेपरवर सह्या मागण्याचा संबंधच येत नाही. उलट मी तुला कोर्टात खेचू शकते यासाठी. असं सायली बोलत असते तेव्हा प्रिया तिथं असते. कल्पना म्हणत असते की ए मुली, बंद कर तुझी नाटकं. एकतर ना मला तुझं तोंडही पाहायचं नाही, पण आत्ता मला गरज आहे या डिवोर्स पेपरवर सह्या हव्या आहेत, कारण तू डिवोर्स दिल्याशिवाय अर्जुन आणि तन्वीचं लग्न होऊ शकत नाही, आमच्या घरामध्ये आनंद येऊ शकत नाही, कारण तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीमुळं माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे. या सगळ्याला तू जबाबदार आहे. तू खोटारडेपणा केलेला आहे, आमच्या स्वप्नांशी खेळलेले आहे, तू पैशांसाठी माझ्या अर्जुनला फसवलेला आहे, तुझा फायदा होता म्हणून तू माझ्या अर्जुनला फसवलेला आहे. हे सगळं कल्पना बोलत असते आणि म्हणत असते की हा चेक घे आणि ब्लँक चेकवर सही केलेली असते आणि तो चेक सायलीच्या हातात दिला आणि म्हणत असते की याच्यावर तुला जी अमाऊंट टाकायची आहे ती टाक. अगदी करोडो रुपयामध्ये तू जरी अमाऊंट टाकली तरी तुला ते पैसे मिळून जातील आणि माझ्या अर्जुनला मोकळं कर आणि आम्हालाही मोकळं कर. हे परत कल्पना बोलत असते तेव्हा सायली म्हणत असते खरंच कीव येते. मी तुम्हाला आई म्हणत होती या गोष्टीची, कारण तुम्ही तर नात्यांचा सौदा करायला निघालात. मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की तुम्ही अशा पद्धतीनं वागाल आणि अशा पद्धतीनं रिॲक्ट व्हाल. असं सायली बोलत असते. सायली म्हणत असते की बास, आतापर्यंत खूप ऐकून घेतलं, कारण तुम्ही सगळ्यांनी मला आणि अर्जुन सरांना कधी बोलण्याची संधीच दिली नाही. आम्हाला कधी असं तुम्ही दाखवलंच नाही की आम्हीही बोललं पाहिजे किंवा आमचीही काहीतरी बाजू आहे ती मांडण्यासाठी तुम्ही आम्हाला कधी संधीच दिली नाही. फक्त तुमच्या सगळ्यांचं आम्ही ऐकत गेलो आणि आम्ही फक्त तुमचंच ऐकायचं होतं, कारण काहीही झालं तरीही आम्हाला बोलायला तुम्ही संधी देतच नव्हता. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर सायली म्हणते की बास, आता मी अजिबात कोणाचं ऐकणार नाही. आत्तापर्यंत तुमच्या सगळ्यांचं खूप ऐकलेलं आहे, पण यापुढं नाही, कारण काहीही झालं तरीही माझ्या आणि अर्जुन सरांच्या नात्याचा प्रश्न आहे. आणि आई, आज तर तुम्ही नात्यांचा सौदा करायला निघालेला आहात. आणि तो चेक सायली फाडते आणि प्रियाच्या आणि कल्पनाच्या तोंडावर फेकते. म्हणते की मला खरं तर अशा पद्धतीनं वागायचं नव्हतं, पण आज तुम्ही मला हे वागायला भाग पाडलेलं आहे. आणि तुम्ही आत्ता ज्या ह्या प्रियाचं गुणगान गात माझ्यापर्यंत आलेला आहात, ते प्रियाला मी लहानपणापासून बघितलेलं आहे. ती कशी आहे, किती चोरटी आहे, किती खोटारडी आहे, किती पाताळ यंत्रे आहे, ते फक्त मला, मधुभाऊंना आणि आश्रमातल्या सगळ्यांना माहिती आहे. आश्रमातल्या काकांच्या उपचारासाठी पाठवलेले पैसे, लहान मुलांच्या शाळेचे पैसे चोरणारी ही प्रिया आज तुम्हाला चांगली वाटायला लागलेली आहे. तिच्याबद्दल तुम्हाला आदर वाटतो. आजपर्यंत तिनं काय काय कारस्थानं केले तुम्हाला माहिती आहे का? असं म्हणत सायलीने त्या प्रियाच्या खानदेशी कानाखाली वाजवलेली असते. खरं तर सायलीला कल्पनाचा राग आलेला असतो, पण सायलीवरचे संस्कार मध्ये येत असतात, म्हणून सायलीने प्रियाच्या कानाखाली वाजवलेली असते आणि सांगितलेलं असतं की डिवोर्स मागायला तू आलेली आहेस ना, इथे तुझा काहीही संबंध नाहीये, आत्ताच्या आत्ता जायचं आमच्या घरातून. तेवढ्यात कुसुमताई निघ घराच्या बाहेर, तुझा काही संबंधच नाहीये तर तू इथं का आलेली आहे, चल आत्ताच्या आत्ता चालती हो. असं म्हणत कुसुमताईने आता प्रियाला हाकललेलं असतं आणि कल्पनालाही सांगितलेलं असतं की निघा, कारण माझं आणि माझ्या सायलीचं आणि अर्जुनचं एकमेकांवर किती प्रेम आहे ना, ते मी स्वतः रोज डोळ्यांनी बघते. म्हणून तुमचा मुलगा इथं येऊन उन्हातानाच इथं बसलेला असतो, तोही फक्त आणि फक्त सायलीवरच्या प्रेमासाठी. एवढं लक्षात ठेवा. असं म्हणत आता कल्पना आणि प्रियाची हकालपट्टी केलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.